महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीचे प्रवास भाडे आता 15% वाढणार आहेत। तिकीट दरात वाढ करण्याच्या महामंडळाने दिलेल्या प्रस्तावावर राज्य परिवहन प्राधिकरण सकारात्मक आहे। त्यामुळे लालपरीच्या प्रवाशांना नववर्षात वाढीव दराने प्रवास करावा लागेल हे निश्चित आहे। बळीराजाला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच खतांच्या किंमत वाढीची भेट मिळणार आहे। नवीन वर्षात खतांचे 50 किलोचे पोते किमान 255 रुपयांनी महाग होत आहेत। ऐन ऊस लावणीच्या भरणीच्या हंगामात खतांच्या दरवाढीची कुऱ्हाड कोसळल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक गणित अधिकच बिघडणार आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचं डिसेंबरमधील मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। यासाठी राज्य सरकारनं मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 163.43 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला। 1 जानेवारीपासून देशातील अनेक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत। यात एलपीजीच्या किमतींपासून आणि ईपीएफओ पर्यंत नियमांचा समावेश आहे। मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी दिली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरातील मेट्रो थेट जोडल्या जाणार आहे। वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4, कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4A आणि स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो 6 या मार्गिकांसाठी 57 गाड्यांच्या खरेदीकरता काढलेल्या निविदा अखेर 10 महिन्यांनी खुल्या केल्या आणि त्यामध्ये रस्ते आणि पायाभूत क्षेत्रातील लार्सन अँड टुब्रो या कंपन्यांनीही आता मेट्रो डब्बे निर्मितीच्या क्षेत्रात उतरण्यासाठी निविदा भरल्या। बेस्टच्या सुरक्षित प्रवासासाठी आता ड्रायव्हर देखील सीसीटीव्हीच्या नजरेत असणार आहेत। यासाठी बेस्टच्या स्वमालकीच्या आणि भाडेतत्वावरील सर्व गाड्यांच्या ड्रायव्हरच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून त्याचा कंट्रोल प्रशासन आणि यंत्रणांकडे राहणार आहे। राज्यातील बस आगारांची वेगळी ओळख तयार करण्यासाठी त्यांना विशिष्ट रंग दिला जाणार आहे। शनिवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर इथल्या बस आगारांची पाहणी केली आणि यावेळी त्यांनी या कलर कोडची घोषणा केली। पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या निमित्ताने मोफत विशेष बस सेवा देण्यात येणार आहे। मंगळवारी दुपारी 4 वाजल्यापासून बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत बस सेवा सुरू असणार आहे। राज्यात गेली अनेक वर्ष राबवण्यात येत असलेली प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं महत्त्व खऱ्या अर्थानं जीवनदायी म्हणावं लागेल। या योजनेचा आतापर्यंत 35,26,000 मतदारांनी लाभ घेतला। गोरेगाव पश्चिम पत्राचाळीच्या पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला 9 भूखंड विकासासाठी उपलब्ध झालेले। 9 पैकी 4 भूखंडांवर 2394 घरं बांधली जाणार आहेत। या भूखंडावर 26 मजली व्यावसायिक इमारत बांधली जाणार असून त्यातील गाड्यांची विक्री भविष्यात ई-लिलाव पद्धतीने केली जाईल। आयटी क्षेत्र नव्याने भरारी घेण्याची तयारीत आहे। आयटी कंपन्यांमध्ये नव्या वर्षात मोठ्या प्रमाणावर नोकर भरती होणार असल्याची चिन्ह असून नोकर भरतीचा फोकस AI, डेटा विश्लेषण आदी नव्या तंत्रज्ञानांवर राहणार आहे। विद्यापीठ आणि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी राज्य पात्रता परीक्षा 4 मे रोजी आयोजित करण्यात येते आणि ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं स्पष्ट झालं। राज्यात इन्फ्लुएन्झाचा धोका वाढला असून गेल्या 12 महिन्यांमध्ये तब्बल 71 जणांना या आजारामुळे जीव गमवावा लागलाय। तर गेल्या 12 महिन्यांमध्ये 23,000वर संशयित रुग्ण आढळले असून 2,348 जणांना इन्फ्लुएन्झाची लागण झाली आहे। मुंबई राज्यात पोलीस उपनिरीक्षकांच्या जवळपास 3,000 जागा रिक्त असून राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा नवा पॅटर्न सुरू होण्यापूर्वी त्या भरल्या जाव्यात अशी मागणी केली जाते। देशातील 7 प्रमुख शहरांमधील घरांच्या किमती 21% वाढल्यात। वाढत्या किमतीमुळे घरांच्या विक्रीत घट झाली असून देशातील 7 प्रमुख शहरांमधील विक्री 4% घसरून 4.6 लाखांवरती आली आहे। सरत्या वर्षात सोन्याच्या उलाढालीने मोठी झळाळी निर्माण केली। देशात वर्षाअखेर 850 टन म्हणजेच 51,000 कोटींची तर मुंबईसह उपनगर सुमारे 300 टन म्हणजेच 18,000 कोटींच्या सोन्याची उलाढाल झाली। मुंबईकरांनी वर्षभरात पिझ्झाला मोठी पसंती दिली आहे। गेल्या वर्षभरात 35 लाखांहून अधिक ऑर्डर पिझ्झाची करण्यात आली आहे। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद आणि प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरून शाळांना शालेय पोषण आहारासाठी अनुदान दिलं जातं आणि ही योजना योग्य पद्धतीने सुरू आहे का याची पाहणी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीनं 2021 ते 2024 या काळातील शाळांच्या पोषण आहाराचं ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी अनेकांनी हॉटेल, रिसॉर्ट, चायनीज कॉर्नर, फार्म हाऊस या ठिकाणी बेत आखलेले आहेत। पण 31च्या दिवशी निकृष्ट दर्जाचे पदार्थ बनवणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवर अन्न उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर राहणार असून अशा विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे।
नव्या वर्षात 2 सूर्य आणि 2 चंद्रग्रहण असून यातील एकच खग्रास चंद्रग्रहण आणि 2 सुपर मून दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दाकरू सोमण यांनी दिली आहे। या वर्षात 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण अशी 4 ग्रहणं होणार असली तरी 7 सप्टेंबरचं खग्रास चंद्रग्रहण एवढंच भारतातून दिसणार असल्याचं दाकरू सोमण यांनी सांगितलंय। नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक माथेरानमध्ये आल्यानं दस्तुरी नाका इथून ई रिक्षांनी त्यांचा प्रवास सुखकारक होतोय। मात्र ई रिक्षांसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्यानं त्यांची संख्या वाढवावी अशी मागणी पर्यटकांनी केली आहे। राणीबागेत नवीन वर्षात पर्यटकांसाठी लवकरच 2 सिंह आणि लांडग्यांचं आगमन होणार आहे। वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयाने गेल्या 1.5 वर्षांपूर्वी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण दिल्ली यांच्याकडे प्रस्ताव दिलेला आहे। या प्रस्तावाला प्राधिकरणाची मंजुरी बाकी आहे। मुंबई शहर आणि उपनगरात एकूण 10 लाख रेशन कार्ड धारक असून त्यापैकी 17,000 अंत्योदय योजनेचे लाभार्थी आहेत। मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे गेली 9 महिने एप्रिलपासून साखर खरेदीची निविदा प्रक्रिया रखडलेली असून लाभार्थ्यांना वंचित राहावं लागतंय। गेल्या काही दिवसांपासून मुंबईवर धुक्याची चादर पसरली असून धुलीकणांमुळे श्वास घेणंही कठीण झालेलं आहे। प्रदूषण वाढल्यामुळे अखेर मुंबईत अनेक ठिकाणी नागरिक मास्क घालून घराबाहेर पडल्याचे दिसलं। बीकेसी, मालाड, पवई, चेंबूर, कुलाबा, वरळी इथलं हवा खराब असल्याची नोंद जी आहे ती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर झाल्याचं दिसलं। पिंपरी शहरातील रस्त्यांवर महापालिकेची स्थापत्यविषयक कामं सुरू असल्यानं अशा रस्त्यांवर यांत्रिक पद्धतीने साफसफाई करताना अडचणी येत आहेत आणि त्यामुळे 8ही कार्यालयांमधील रस्त्यांची पाहणी झाल्यानंतर फेर आढावा घेऊन बदल केले जाणार आहेत। दादर इथल्या शिवाजी पार्क मैदान धूळमुक्त करण्यासाठी आता मैदानातील रेती मिश्रित मातीचा थर काढण्यात येणार आहे। जेसीबीच्या मदतीनं 9 इंच मातीचे थर काढण्यात येणार आहे आणि याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या जी उत्तर दादर विभागाने पालिका प्रशासनाला सादर केला आहे। कोरेगाव भीमा इथे 1 जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुपारी 2 वाजल्यापासून वाहतूक बदल करण्यात येणार आहे। अभिवादन कार्यक्रमास राज्यभरातून आंबेडकरी चळवळीमधील अनुयायी उपस्थित राहणार असल्यानं वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत। म्हाडाच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या धर्तीवर शिखर तक्रार निवारण समिती स्थापन करणार असून तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे। एसआरएमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्यानं अशा सर्व प्रकरणाची दखल घेण्याकरता शिखर तक्रार निवारण समिती आहे। मुंबईत कोणत्या भागात हवेचा दर्जा खालवलेला आहे आणि याकडे अजूनही लक्ष दिलं जात नाही असं मत गोरेगाववासियांनी व्यक्त केलं आहे। अनेक दिवसांपासून ढासळलेल्या गोरेगाव परिसरातील हवा गुणवत्तेकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी केली जाते। विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी होणाऱ्या कार्यक्रमाकरता ग्रामीण पोलीस दलाने 6,000 पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावला आहे। तर सर्व परिसरात 165 सीसीटीव्ही आणि 6 ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक हालचालींवर नजर ठेवण्यात येते। भारतीय रेल्वेने 2024 मध्ये 6,450 किलोमीटर ट्रॅकचं नूतनीकरण, 8,550 किलोमीटर ट्रॅकचं टर्नआउट नूतनीकरण तसंच रेल्वेच्या प्रमुख विभागांमध्ये 130 किलोमीटर प्रति तास वेग वाढवला आहे। रविवारी सादर केलेल्या आपल्या अहवालात ही माहिती नमूद करण्यात आली। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी मोहिमेमुळे देशातील 19 बड्या शहरांमध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये 22% वाढ झालेली असून विविध प्रकारच्या गुन्ह्यांवर देखरेख ठेवणाऱ्या प्रणालीत देखील लक्षणीय सुधारणा झाल्याचं दिसून येत आहे। नागपूरमध्ये सण खासगी समारंभांसाठी रस्त्यावर मंडप किंवा स्टेज उभारून रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्यांची खैर नाही। कार्यक्रमासाठी विना परवानगी मंडप उभारून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्यास मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे दंडात्मक कारवाई केली जाईल। वर्षभरात 14,199 लोकांकडून 1.5 कोटींचा दंड वसूल करण्यात आला। केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील शेअर्स विकलेले आहेत। गेल्या 5 वर्षात काही कंपन्यांची विक्री आणि अन्य माध्यमातून 1.48 लाख कोटी रुपये कमावले तर 2023-24 मध्ये सर्वात कमी 16,507 कोटी रुपये मिळवलेत। राज्यात आतापर्यंत 2,37,656 वीज ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवले असून एकूण क्षमता 2,738 मेगावॅट आहे। उत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्याला गेल्या 4 वर्षात केंद्र सरकारकडून 260 कोटी 91 लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम मिळाली। IIT मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांच्या रौप्य महोत्सवी बॅचने
लेगसी प्रकल्पासाठी 21 कोटी रुपयांची देणगी संस्थेला दिली आहे. संस्थेतून शिक्षण घेतलेल्यांनी 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी मदत देऊ केली आहे. रायगडमधील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेले. समुद्रकिनारी मौजमजा आणि देवदर्शन असा योग साधत पर्यटक भाविकांनी हरिहरेश्वर इथे दर्शनासाठी गर्दी केली. नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर लाखो पर्यटक दाखल झालेले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचला. धाराशिवच्या उमरगा तालुक्यात 3 मुलींनी आपल्याच अपहरणाचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अवघ्या 30 मिनिटात पोलिसांनी 3 मुलींचा कट उधळून लावला. तिघींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नगर पुणे महामार्गावरील रेल्वे पुलावर अवजड सामानाची वाहतूक करणारा कंटेनर अचानक बंद पडल्यानं तासभर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक शाखेच्या नियोजन शून्य कारभारामुळे प्रवाशांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो आणि मात्र याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. मिरची पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव असल्यानं मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत आलेल्या पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. शिरूर तालुक्यातील छोट्या मोठ्या गावांमध्ये सध्या सकाळी नंदी बैलवाले दारोदारी फिरून आपली कला सादर करताना बघायला मिळतात. तर आपल्या दारात आलेल्या नंदी बैलाची बळीराजाकडनं पूजा केली जाते, त्याला गुडतोड खाऊ घातलं जात आहे, शिवाय नंदी बैलवाल्यांना धान्य दिलं जातं. गेल्या 2 दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस तसंच गारपिटीमुळे रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसलाय. जळगाव, धुळे, सांगली या तिन्ही जिल्ह्यात सुमारे 2600 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. सोलापूर बसस्थानकात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या नियंत्रणाखाली असलेल्या सोलापूर स्थानकाला घाणीचा विळखा आहे. प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. प्रथमच मावळ तालुक्यात पांढरा झेंडूची लागवड करण्यात आली आहे. सद्यस्थितीला पडणारी थंडी या पिकांना अनुकूल असल्यानं चांगला फायदा होण्याची अपेक्षा शेतकऱ्याला आहे. सांगली जिल्ह्यात द्राक्ष पिकाखालील क्षेत्र 1.25 लाख एकर असल्याचं द्राक्ष बागायतदार संघाचं म्हणणं आहे. तर कृषी विभागाकडील माहिती 77,000 एकराची नोंद आहे. सुवासिक असलेल्या आंबेमोहोर तांदळाच्या हंगामाला सुरुवात झाली असून या तांदळाची मागणी वाढल्यानं आंबेमोहोर तांदळाच्या दरात वाढ झालेली आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंबेमोहोर तांदळाची आवक होण्यास सुरुवात होते. आंबेमोहोर तांदळाच्या सध्याच्या भावात 15 ते 20% वाढ झाली आहे. पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्यानं टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, शेवगा, पावट्याच्या दरात घट झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. नाशिक तालुक्यासह कसमादेत एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर लागवड सुरू झाल्यानं मजूर मिळणं अवघड होत आहे. वाढीव मजुरी किंवा मक्ता देऊनच मजुरांना बोलवलं जात असल्यानं मक्ता पद्धतीने कांदा लागवडीच्या खर्चात 1.5 पटीने वाढ झालेली आहे. आणखी महिनाभर कांदा लागवडीचं काम जोमात सुरू राहू शकेल. तुरीच्या दरात सातत्यानं घसरण सुरू असून आवक जवळपास 20 ते 25,000 क्विंटलपर्यंत आहे. तर तुरीला कमीत कमी 6,700 रुपयांपासून ते 8,120 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतोय. आज लाल कांद्याला संगमनेर बाजारात सरासरी केवळ 825 रुपये तर भुसावळ बाजारात 2,500 रुपये दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याची 17,000 क्विंटलची आवक होऊन सुमारे सरासरी 2,400 रुपये दर मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये बाजारात सोयाबीनची आवक 70 क्विंटल झाली तर त्याला 4,083 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. बाजारात आवक मंदावल्याचं पाहायला मिळालं. मागील आठवड्यात वसमत बाजारात हळदीची किंमत 12,479 रुपये प्रति क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किमतीमध्ये घट झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या आवक जी आहे त्यामध्ये राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर अनुक्रमे 2.15% आणि 1.57% इतकी घट झाली आहे. यंदा अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागेला फटका बसलाय. परिणामी घड जीर्ण गळकुजीमुळे द्राक्ष उत्पादन घटलेलं आहे. त्यामुळे बेदाणा तयार करण्यासाठी द्राक्ष उशिरा येणार आहेत. परिणामी यंदाच्या हंगामातील बेदाणा निर्मिती तब्बल महिनाभर लांबणीवर पडण्याची शक्यता बेदाणा शेड मालकांनी व्यक्त केली आहे. नागपूर शहरात सर्वत्र आलेल्या अवकाळी पावसाने येलो अलर्ट असून
असूनही हुलकावणी दिली. दिवसभर ढगाळ वातावरण होतं, मात्र पावसाचा एक थेंबही बरसला नाही. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कमी झाल्यानं आता ढगांची दाटी कमी होऊन हळूहळू थंडीचा कडाका वाढणार आहे. पालघरमध्ये 8 वर्षाची चिमुकलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. शेजारी असलेल्या किराणा माल दुकानदाराने विनयभंग केल्याची माहिती आहे. तर किराणा माल दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत असल्यानं पोलीस ॲक्शन मोडवरती आहेत. टवाळखोरपणा करणाऱ्या, नशा करणाऱ्या तब्बल 170 जणांवर पोलिसांनी कारवाईचा हिसका दाखवला. यानंतर वेळ झाली